यावेळेस पाहतोय पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर इथं मात्र आपल्याला पाहायला मिळाला चौकार. यावेळेस आपण पाहू शकता अजून एक दमदार असरदार चौकार. पुढील चेंडू पाहूया. दोन डॉट दोन चौकार. धावसंख्या 8 लागली गेली आहे धावफलकावरती. 8 धावा ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते. दोन्ही संघाने एक एक सामना आपल्या लीग मधील विजय संपादन केलेला आहे. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस अतिशय पॉवरफुल देखना चिकना फटका दुरून क्षेत्ररक्षण येतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी हा ना पाहायला मिळतोय. काय घडतंय पाहूया. सेफ आहे पोचले आपल्या घरामध्ये. आपण जर पाहिलं तर डायरेक्ट स्टमानवरती चेंडूला फेकून दिलं होतं, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आजच्या दिवसातील हा आपल्याला एक सामना पाहायला मिळतोय रंगतदार स्थितीमध्ये. रानाल संघाने विचार केला तर गोरसई संघाला परास्त केलं होतं आणि सारंगाव संघाने आपण जर पाहिलं तर पूर्ण संघाला परास्त केलं होतं. अशा रीतीने या दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहू शकता दुसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांची झडप घेत असताना कुठला संघ विजय होईल हे पाहण्यासारखं राहील. कोणगावने आपण पाहिलं तर 2 सामने खेळले, दोन्ही सामने विजयी. गोरसईने 2 सामने केले, दोन्ही सामने पराजित. सारंगाव संघाचा चालू आहे. पूर्ण संघ पाहिलं तर दोन्ही लॉस. धावसंख्या आपण पाहतोय 11. एका षटकाच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतं. फुलाजी येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 11 धावा जमा केलेल्या आहेत. खास करून प्रदीप यांनी यावेळेस उडव लावून साईडला छत्रशा त्या ठिकाणी. क्या बात आहे. अप्रतिम झेल कलेक्ट केलेला आहे. फलंदाज होता फेल झेलच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर 11 अंकावरती. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. चांगलं बॅटर रंगत होता. आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार खेचून काढले होते. इथेही आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग साधता आलं नाही आणि ताकदही झोकता आली नाहीये. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपामध्ये बाद होतंय. प्रदीप पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. डावाला सावरावं लागेल, डावाला आवरावं लागेल. दिनेश मडवी पाहूया. क्षमता आहे या फलंदाजाकडे, परंतु दर्शवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र आहे का मोठा खेळाडू आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे.
निश्चितच आपण जर पाहिलं तर 50+ चा हा खेळ आपल्याला पाहायला मिळते, कारण 58 वर्षाचा गोलंदाज आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर यांनी गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आत 2 चौकार जरी लागले गेले तरी आपण जर पाहिलं ना तर 11 धावा खर्च केल्या. यावेळेस पाहूया नवीन गोलंदाज, यावेळेस पलटी शॉट. इथं मात्र आपण जर पाहिलं तर चेंडू जातो सीमा पार, चौकार येतोय. सर्व टीमला विनंती आहे, ज्या रोडवरती गाड्या लावल्यात ना त्या गाड्या जरा बाजूला करायच्या आहे, की समोर पोलीस स्टेशन आहे. त्यांच्याकडून आपल्याला सूचना आलेल्या आहे की ज्या पोलीस स्टेशन समोर ज्या गाड्या आहेत त्या आपण थोड्याशा साईडला बाजूला करायच्या आहेत. सर्वांना विनंती आहे, कारण त्यांच्याकडून आपल्याला माहिती पुरवली जाते की पोलीस स्टेशन समोर ज्या गाड्या आहेत त्या प्लीज आपण बाजूला करायच्या आहेत. यावेळेस पाहू शकता अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, इथेही मिळतोय चौकार. धावसंख्येला मिळतोय आकार, धावसंख्या पाहू शकता धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 रन्स ऑन बोर्ड. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, असरदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय फुलाजी याच्यावरती चढवला जातोय, प्रति हल्ला आक्रमण, आक्रमणाने आक्रमण. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. षटकारांच्या हॅट्रिक आपण पाहिल्या तर 2 पाहायला मिळाले आहेत, परंतु अजूनही चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. भरपूर खेळाडूंनी बॅक टू बॅक 2 चौकार लगावल्यात, परंतु हॅट्रिक काही चौकारांची पूर्ण केलेली नाहीत. तर पाहूया ही हॅट्रिक जाता जाता का होईना दिनेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पुढील चेंडू, यावेळेसही आपण पाहतोय पलटी शॉट खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दुसरी धाव घेतली जाईल का, परंतु बालचंद्र यांनी नाकारलेले आहे, कारण धावून थकण्यापेक्षा फटके खेळून मात्र धावसंख्या अधिक जमावी या शोधामध्ये पाहायला मिळते. बालचंद्र आतापर्यंत बालचंद्र यांच्या बॅटमधून अजून एकही रन आलेली नाही आहे, काही स्ट्राईकच मिळाली नाही आहे. पाहूया पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिले तर प्रदीप यास साथ देत होते इथे दिनेश यास, मात्र आता पाहूया यावेळेस शेवटच्या क्षणाला कुठेतरी फटक्याला चेक केलं गेलं, निर्धावची होते सांगता. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होईल फुलाजी. आज आपण जर पाहिलं तर खेळणाऱ्या सर्व संघाने, लोणावळ्याने आपण पाहिलं 2 सामने खेळले, 1 विजय 1 लॉस. कालेर संघाने दोन्ही विन, कारिवली संघाने आपण पाहिलं तर 1 विन 1च सामना केला गेला आहे. देवरुंग याच्या दोन्ही लॉस आपण पाहतोय. बावाले संघाने जर विचार केला तर त्यांचा 1 सामना लॉस आहे, एकही विजय झालेला नाही आहे. राणाल आणि सारंगाव या दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघ एका समोर खेळत असताना पाहायला मिळत आहे. जाऊ द्या मैदानाच्या बॅट घेऊन जा, पटापट पाणी घेऊन जा. चला घाई करा, पाणी घेऊन पटापट जायचं आहे. धावत्या पावलाने पलत जायचं आहे आणि धावत यायचं आहे बाहेर. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे, 2 षटक झालेले आहेत, धावसंख्या 21 लागली गेली आहे. प्रत्येक गोलंदाजाला 2-2 आपण पाहिले चौकार लागले. त्या व्यतिरिक्त आपण पाहिले तर अधिकच्या धावा बनवू दिल्या नाही, तर एक चांगली जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपण पाहतो की 21 धावांवरती स्कोर काट्यात थांबून आहे. यावेळेस मानाजी येतोय गोलंदाजी मार्क वरती. चला स्पीडअप करायचं, थोडा घाई करायची आहे, खेळायला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. बालचंद्र पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. आतापर्यंत एक मोठा फटकाही त्याच्या बॅटमधून आलेला नाही आहे, कमी स्ट्राईक मिळाले जरूर आहे, परंतु पाहूया यावेळेस चेंडूला सोडून दिलं. पाहिलं होतं की वाईट जाईल, परंतु
इथं मात्र सोडून दिलं आणि चेंडू मात्र निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर 21 अंकावरती लागली गेली आहे. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते मानाजी. यावेळेस उडवलाय. हाही चेंडू खूप लांब जाऊन पडतोय. सहा धावा. या 6 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 27 या अंकावरती जाऊन पोचते. काटेकी टक्कर द्वंद्व युद्ध दोन संघादरम्यान कोण सामना विजय होईल सांगता येत नाही. दोन्ही संघांमध्ये अतिशय चांगली रंगतदार ताकद आहे आणि सामन्याला कलाटणी देण्याची जी क्षमता आहे ती दोन्ही संघांकडे आहे. पाण्यासारखं राहील की या सामन्याला कुठला संघ कलाटणी देईल. मानाजी पुन्हा एकदा तयार होते. षटकार जरूर लगावला. इथं पाहूया अजून एक ताकदवार फटका पाहायला मिळते. क्या बात आहे. चेंडू पाहता पाहता सीमारेषे बाहेर बिग हिट षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथं लगावला जातोय. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करील का? आतापर्यंत 2 पाहायला मिळतात. विनायक आणि निशांत यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहे अफलातून फलंदाजी. त्याच ताकदीत तोला मोलाचा आहे फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. जागृत मराठा राणाळ या संघाचा अतिशय जागरूकता दाखवत असताना फलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार लगावल्यात. पाहूया पुढील येईल का? यावेळेस फुलटॉस वसूल केला जातोय. चेंडू आई जातो सीमा पार. बिग हिट षटकार. यस षटकारांची हॅट्रिक करणारा हा एक अजून फलंदाज गणला जातोय. सहा धावेने धावसंख्या 39 या अंकावरती लागली गेली आहे. 74 धावा सर्वाधिक या ग्राउंडच्या धावसंख्या पाहायला मिळते. पाहूया इथं मात्र ते चेस केले जाईल का ते टार्गेट मोडलं जाईल. यावेळेस मात्र अजून एक दे धमाका दे धडाका. चेंडू सीमा पार. यावेळेस येतोय चौकार. 4 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 43. क्या बात आहे. 43 धावा धाव फलकावरती पाहता पाहता लागले गेले आहेत. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 21 धावा होत्या. परंतु या षटकामध्ये मानाजी यांना मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये चांद ताऱ्यांचं दर्शन घडवलेलं आहे. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज मानाजी. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी निर्धावची होते सांगता. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहतोय तर 43 धावा. क्या बात आहे. भालचंद्र यांच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहतोय 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळत आहेत. 43 धावा धाव फलकावरती आणि भालचंद्र यांच्या आपण जर पाहिल्या तर 23 धावा घेतलेल्या आहेत भालचंद्र याने. शेवटचं अंतिम बजरंग येतोय. पाहूया पुढील चेंडू काय घडतंय या चेंडूवरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळत होता परंतु तो फटका काय लागला गेला नाहीये. अशा रीतीने आपण पाहतोय निर्धावची होते सांगता. सुरुवात चांगली बजरंग यांनी केलेली आहे. पाहूया अंजाम कशा प्रकारे होतोय. यावेळेस रिव्हर्सचा फटका. क्या बात आहे. चेंडूला मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढला तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाते.
आपण पाहिलं तर फटका चांगला सजवला होता, परंतु गॅप शोधता आलं नाही आहे. भालचंद्र चांगली कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप यांनी सुरुवात चांगली करून दिली, त्यानंतर आपण पाहतो भालचंद्र यांनी दिनेश यांनी चांगली फलंदाजी केली, 2 चौकार लागले. आणि भालचंद्र आल्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर धावांचा ओघ जो होता तो वाढला गेला, कारण बॅक टू बॅक 3 षटकार लागले. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर भरपूर धावा. यावेळेस मोठा फटका खेळला गेला आहे. हा चेंडू जाईल सी बारशे बाहेर. बिग हिट, षटकार. डॉन प्रमाणे फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहूया. या वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र डॉनला परतावा लागेल. डॉनची भूमिका इथं बजावतोय बजरंग. षटकार लागल्यानंतर विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. क्या बात आहे. चांगली फलंदाजी करत होता, परंतु मोह काय आवरता आलं नाहीये. आणि पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा बजरंग कमबॅक केलेला आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशा रीतीने फटका खेळला गेला होता. आणि फलंदाजी तर मात्र बाद होतही रनआउटच्या स्वरूपात. फलकावरती आता लागली गेली आहे, पाहायला मिळते 50 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. परंतु इथं मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतं बजरंग. क्या बात आहे. षटकार लागल्यानंतर एक फुकून चहा जसा आपण पेतोय तसं ठोकून पाऊल टाकतोय आणि चांगला चेंडूचा खेळ करतोय. पाहूया बजरंग पुन्हा एकदा टर्न होतो गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस स्लोअरचा मारा इथं ठेवला होता आणि चेंडू मात्र निघून जातो सरळ यष्टीच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. चेंडूला सोडून दिलं होतं, वाईटच्या नजरेने पाहिलं गेलं होतं, परंतु इथं मात्र तसं काही घडलं नाही. हातचं सोडून पलत्याच्या पाठीमागे लागल्याची जी अवस्था होते ती अवस्था इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते. यस, 4 षटकांचा खेळ इथं संपन्न झाला. धावसंख्या आपण पाहतोय 10 फलकावरती 50 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये आपण जर पाहिल्या ना तर एक षटकार लागून 7 धावा फक्त खर्च केल्या. क्या बात आहे.
हिम्मत. पाहूया यावेळेस मात्र आपण पाहतोय की व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. निश्चितच आपण ज्यावेळेस खेळतोय त्यावेळेस कुठल्या प्रकारची जर आपण ॲक्शन घेत नाही आहे त्यावेळेस इंटरनॅशनल रूल प्रमाणे आपण जर पाहिलं तर पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र इनफिल्ड क्लिअर करायचा प्रयत्न होता, कव्हरला भेदून चेंडू फेकून द्यायचा होता, परंतु निर्धावची झाली सांगता. अजूनही आपण पाहतोय यावेळेस दिशा दिलेली आहे. पाहूया फेकी सुद्धा झालेली आहे, परंतु एका धावेपासून रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय की 2 अंकावरती जाऊन पोहोचते. मोठा फटका खेळावा लागेल तुम्हाला, कारण आपण पाहतोय की 51 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे, म्हणजे जवळजवळ 13च्या सरासरीने तुम्हाला धाव फलकावरती बनवाव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला बिग हिट मोठे फटके असणं गरजेचं आहे, आणि ते मोठे फटके येतील का ही पाहण्यासारखं राहील. एक तरी मोठा फटका आला तर धावा ज्या आहेत त्या कव्हर होऊ शकतात. तो फटका कधी येतोय कुठे येतोय पाहूया. आणि खेचलेल्या ऑन साईडला दुरून क्षेत्ररक्षक येतो बालचंद्र. क्या पाहत आहे, चांगले क्षेत्ररक्षण वाघाप्रमाणे चेंडूवरती धाडले होते. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आजच्या दिवसामधून आपण जर पाहिला तर या ग्राउंडवरती खेळला जाणारा हा सामना पाहायला मिळते. दोन्ही संघाने एक सामने जिंकलेले आहेत आजच्या दिवसात. यावेळेस क्या बात आहे, इनफिल्डच्या वरतून चेंडू सीमा पार, चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे. यावेळेस मात्र काय घडतं पाहूया. रनआउट करण्याची संधी लागून आली होती, परंतु एक धाव खर्च केली गेली. एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल होते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 8 लागली गेली आहे. 51 धावांचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी सारंगाव संघ फाईट करतोय. यावेळेस उडवलाय. इथं मात्र आपण पाहिलं तर गुड ट्राय मी तर म्हणेन. असं वाटलं होतं चेंडू सीमा पार जाईल, शेवटपर्यंत जिद्द चिकाटी सोडली नाहीये, आणि इथं मात्र क्रीज सोडली गेली आणि फलंदाज बाद होते इथं रनआउटच्या स्वरूपात. तुकाराम विजय येतोय. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या. तर या ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारली जाईल हे पाहण्यासारखं राहील. 51 धावा पूर्ण करण्यासाठी क्षमता आहे या टीमकडे, चांगला खेळ सुद्धा आहे, परंतु पाहूया अंतिम क्षणामध्ये कुठला संघ त्या क्षमतेवरती आपला आत्मविश्वास दाखवतोय. आत्मविश्वासपूर्वक फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीला ही तीच सूचना असेल की मेहनत आणि मेहनत करावी लागेल. पाहूया गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस शफल झाले होते, क्रॉस बॅटने तर मात्र जागा बनवली होती, फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र एस्टनच्या वरतून निघून जातोय. निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर 9 अंकावरती. फलंदाजीसाठी आपण पाहतोय लघु एक चांगला फलंदाज आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय.
उंची तर गाठली आहे, लांबी गाठली जाईल का? आणि यस, हा चेंडू सीमा पार, येतो बिग हिट षटकार. तर 6 धावा घेतल्या जात आहे. 6 धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 15 या अंकावरती धावफलक सजला जात आहे. असेच फटकेबाजी करावी लागेल तेव्हा कुठंतरी 51 धावांचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करू शकाल. मी मगाशी म्हटलं होतं की या टीमकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जारी आहेत. पाहूया कमबॅक करेल का विजय आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी चांगली कामगिरी करेल. पाहूया पुन्हा एकदा तयार होतोय फलंदाज पुढील चेंडू खेळण्यासाठी. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर कट पॉइंटच्या रिझल्ट मधून चेंडू मध्ये डीपला ट्रॅव्हल्स होतोय, सीमा पार, येतोय चौकार. क्या बात आहे. पुन्हा एकदा तयार होतोय. पाहूया गोलंदाज यावेळेस चौकार लागला गेला. या चेंडूवरती काय होतंय? कारण ऑन फायर लहू याने पूर्ण सुद्धा आपल्या हाती घेतलेले आहेत. कारण एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस ऑन साईडला कार्पेट जाण्याने चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा मानस धरला जाईल का? फॉर्मलिंग थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लगेच एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. तिसरी धाव घेण्याचा मानस हिम्मत दाखवत आहे. हिम्मतकडे चांगली कला आहे. डावाला सुरुवात चांगली करून दिलेली आहे. आता मात्र फिनिशिंग टच मध्ये कशा प्रकारे खेळलं जाईल हे पाहण्यासारखे राहील. धावसंख्या पाहतो 21 अंकावरती पोचली गेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकांमध्ये 21 धावा होत्या. त्यानंतर मात्र वार पलटवार पाहायला मिळाले. तसंच काही चित्र या इनिंग मध्ये पाहायला मिळेल का? पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झाले होते फलंदाज आणि बीट होते यष्टीरक्षक दरम्यान आपण पाहिला. यस, बॅट कट आहे. एक धाव गणली जाते. एका धावेने 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चुकी नाही आहे. जेलच्या स्वरूपात अजून एक फलंदाज होते बाद. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे आपण पाहिली तर 22 या अंकावरती. नवीन गोलंदाज अजय येतोय. आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 22 लागली गेली आहे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय लहू याने सुरुवात चांगली केलेली आहे. पाहूया शेवट कशा प्रकारे केला जातोय. अजूनही आपण जर पाहिलं तर विजयाचं समीकरणासाठी आपण पाहतोय विजयाचं समीकरणासाठी 29 धावांची गरज आहे. 15च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. पुढील चेंडू यावेळेस मात्र खराब चेंडूच्या हातांनी पाहायला मिळते.
व्हाईट बॉल. 23 धावा धावफलकावरती. संध्याकाळचं सत्र आहे इथं मात्र कशा प्रकारे केलं होतं पाण्यासारखं राहील. अजय मात्र एक चांगला गोलंदाज आहे, परंतु पहिल्या चेंडूवरती लय कुठेतरी खराब पाहायला मिळाली आहे. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. इथं मात्र झेल सुटला गेला आहे. चेंडू धरतीला दान झालेला आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. अशा सिच्युएशनला तुम्ही झेल पकडणं गरजेचं आहे. झेल कोणाचा सुटला जातोय? लहू याचं. लहूकडे चांगली क्षमता आहे चांगला खेळ करण्याची, आणि जेव्हा जेव्हा फलंदाजाचा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा अधिक ताकदीने खेळ करत असतो. कारण जीवनदान मिळाल्यानंतर त्याची ताकद असं म्हटलं जातं ती डबल पाहायला मिळते. आता ती ताकद डबल पाहायला मिळेल की गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्या गोलंदाजीला साथ मिळेल हे पाहण्यासारखं राहील. पण सामन्यामध्ये ट्विस्ट रंगत निर्माण तर जरूर झालेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये 22 धावा घेतले होते. असं वाटलं तर मोठं धावफलक सजेल, परंतु बजरंग याने कमालीची गोलंदाजी केली आणि आपण पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च गेल्या होत्या. शेवटचा अंतिम षटक हाणावरायचं होतं आणि त्या षटकामध्ये आता इथं पाहूया कशा प्रकारे खेळ केला जातोय अजय यांच्या माध्यमातून. यावेळेस सोडवलाय. मिस टाइम झालेला आहे आणि इथेही झेल सुटला जातोय. क्या बात आहे. 2 फलंदाजांना 2 जीवनदान या ठिकाणी मिळाले आहेत. आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा लागली गेली आहे. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज अजय. गोलंदाजी चांगली होती, क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही हवं तशी. पुढील चेंडू पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. अधिक उंची प्रदीप आहेत आणि इथेही जीवनदान. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये बरं धावसंख्या आपण पाहिली 27 या अंकावरती 51 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे अजून जर विचार केला तर 24 धावा विजयाच्या समीकरणासाठी हव्या आहेत. नऊ चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति एका चेंडू मागे तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल. जवळ याच्यासाठी 4 मोठे फटके खेळावे लागतील. एक त्याच्यातला आलेला आहे नो डाऊट. चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढायचं होतं, परंतु चेंडू मात्र निघून गेलं. यष्टीच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. षटकार लागल्यानंतर इथेही कमबॅक केला जातोय अजय या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहूया. हा मात्र खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल असेल नो डाऊट. पण आमच्याकडे बोलतात व्हाईटची खून केली जाते. अंतर धावेचा भरणा इथं मात्र केला जातो. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 34. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस मात्र अधिक ताकदवर फटका. चेंडू हाही जातो. आपण पाहतोय की सीमा पार. बिग हिट षटकार. आता मात्र आपण जर पाहिलं तर 11 धावांची गरज आहे. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर खूप धावा खर्च झाल्या गेल्या. 2 षटकार ही पाहायला मिळाले. व्हाईट बॉल ही पाहायला मिळाले. खराब दर्जाची गोलंदाजी या स्टेजला आपल्याला पाहायला मिळाली.
जागृत मराठा रणआले या संघाच्या माध्यमातून आपण पाहतो तर जागरूकता दाखवली नाही आहे यावेळेस. पाहूया अंतिम 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. अजून सामना संपलेला नाही आहे. सामन्यातली ट्विस्ट रंगत अजूनही बरकरार आहे. मी मगाशी म्हटलं होतं की ताकद आहे सारंगाव संघामध्ये सामना आपल्याकडे वळवण्याची. आणि आता मात्र या षटकाराने मित्र म्हणेन कुठेतरी सामना डोलाव्यान स्थितीमध्ये 50-50 अवस्थेमध्ये आहे. इथनं जर एखाद 2 विकेट मिळाले गेले तर मजबूत स्थितीमध्ये राहणाऱ्या संघाला पाहायला मिळेल. परंतु सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका बिगिट जर आला तर निश्चितच सामना आपल्या खिशामध्ये घालू शकेल जानमान सारंगाव. ही दोघांची मनस्थिती पाहूया. कोण अधिक खेळ चांगला करतोय. आत्मविश्वास तर दाखवलेला आहे परंतु त्याच्या जोडीला तुमची मेहनतही हवी असणं गरजेचं आहे. झिजणं तुमचं असणं गरजेचं आहे. प्रयत्न तर दोघांचे सेम समान चालू आहेत. विजयश्री कोणाच्या खिशात जाते हे पाहण्यासारखं राहील. मानाजी आणि लहू आपण जर पाहिलं तर ही जोडी मैदानामध्ये तैनात आणि डावाला पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. पुढे चेंडू पाहूया. सागर येतोय गोलंदाजी मार्क वरती. पुढे चेंडू यावेळेस पूर्णपणे फटका फसला होता परंतु झेलही घेता आलं नाहीये. क्या बात आहे. आपण पाहतोय की राणाल संघाची क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकीचं पाहायला मिळतंय. वारंवार चुका पाहायला मिळत आहेत आपण पाहिलं तर. कारण शेवटची स्टेज आहे आणि पाहिलं तर 11 धावा वाचवायच्या तुम्हाला 6 चेंडूंमध्ये. तुम्हाला खरोखरच जसं तुम्ही एखादा सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचता, तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचता त्यावेळेस तुमचा संघर्ष आहे ना तो वाढत जातो. अधिक तुम्हाला मेहनत करावी लागते आणि तुमच्याकडे या फॉर्मेटमध्ये फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण हे ताकदवर असणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे तुम्ही फायनलिस्ट टीम बनवू शकता. परंतु अशा ह्या अवस्थेमध्ये तुम्ही खराब प्रदर्शन करताना पाहायला मिळतात. पाहूया पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. सागर तयार होतं गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी खूप चांगली होते परंतु साथ काही लाभत नाही. या पाहूया पुन्हा एकदा. या वेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर पाहायला मिळतोय परंतु एकच धाव. एका धावेने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोचते ती म्हणजे 45 या अंकावरती. पुढील चेंडू पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय. क्या बात आहे. इथेही झेल घेण्याचा अवसर होता परंतु इथेही चेंडूला सोडून दिलं. चेंडू मात्र आय जातोय सीमा पार. चौकार. या 4 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 46 या अंकावरती. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पूर्णपणे सामन्याला आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. कारण आपण जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे विजयाचं समीकरण. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र आपण पाहिलं तर कमालीचा चेंडू हाताला जातोय आणि मानाजी यांची खेळ इथं मात्र संपुष्टात येते. आता उर्वरित 2 चेंडूंमध्ये विजयाचं समीकरण
2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सामन्यातून अजून रंगतदार निर्माण झाली या विकेटने. मागच्या चेंडूवरती असं वाटत होतं की सारंगाव बाजी मारेल, परंतु क्रिकेट मात्र एवढ्या गतीने रंग बदलतोय की आपण पाहू शकता वर्तमान कालामधला सामना. आता ट्विस्ट रंगत आहे. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे खेळ केला जाईल. गोलंदाज सागर याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण खराब जरी झालं असलं तरी गोलंदाजी मात्र पाहूया धारदार पाहायला मिळेल का. यावेळेस उडवलाय. आता ही संधी आहे. काय घडते पाहूया. इथेही जेल सुटला जातोय. आपल्या हाताचा सेटर बंद करण्यामध्ये कुठेतरी उशीर आणि पुन्हा एकदा इथं हाताला चाटून चेंडू मात्र धरतीला दान होते. एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र एक चेंडू आणि गोल्डन चौकार. क्या बात आहे. एका चेंडूवरती तुम्हाला गोल्डन चौकार लागावा लागेल. षटकार चौकारची आतिषबाजी करावी लागेल. तेव्हा कुठेतरी सामन्याला इथं विजय संपादन करू शकता. असं वाटलं नव्हतं की शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना येईल, परंतु आलाय आणि रंगतदार अवस्थेमध्ये. एक चेंडू आणि 4 धावेची गरज. यस, लहू आहे स्ट्राईक वरती. त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 2 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे आणि अपेक्षा आहेच संघांना पाठीराख्यांना की चौकार यावा. त्या उलट आपण पाहिलं तर जागृत मराठा राणाल्या संघाला एक आशा आहे की हा चेंडू काढेल. 1, 2, 3 धावा दिल्या तरी काय हरकत नाही, परंतु चौकार नाहीये कारण चेसिंग इज कंपल्सरी. बट तुम्हाला चौकार लगावा लागेल किंवा षटकार लगावा लागेल, म्हणजे चेंडू जो आहे सीमारेषे बाहेरच फेकून द्यावा लागेल. जानमान सारंगाव संघाला ट्विस्ट रंगत निर्माण होते. पाहूया काय घडतंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती सागर. शेवटचा चेंडू. 4 धावांची आवश्यकता. सरसावताय, टर्न होताय गोलंदाज. या ठिकाणी पाहूया इथं रिव्हर्सचा फटका. क्या बात आहे. अफलातून विजय संपादन करतोय. शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता असताना रिक्स घेतली आणि रिक्स आहे तो इसलिए आपण पाहतोय की सामन्याला विजय संपादन करून दिला जातोय, खास करून लहू यांच्या माध्यमातून.